श्री नवनाथ कथासार अध्याय 37. नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन. नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट. वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या, पुजाऱ्यास दाखवल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यांना सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले. गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये. सकाळी व मधल्या वेळीही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचवले होते. निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली. यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटवली नाही. अन्न घरी घेऊन जाण्याची देखील मनाई नव्हती. कोरडं किंवा शिजलेलं अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती. यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते. दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे. हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली. त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता. तो जेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की, "अरे, भीक का मागतोस? आज गावात मोठे प्रयोजन आहे, तिकडे जा. चांगले चांगले जेवायास मिळेल. तू तरी एक वेडा दिसतोस. उत्तम उत्तम पक्वान्नाचे भोजन सोडून कदांनाकरिता गावात का भटकतोस? आम्हा सर्वांना जेवावयास जावायचे आहे. तुझ्यासाठी स्वयंपाक करावयास कोण बसतो? मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला. त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले. सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला. मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयाने विचारपूस केली. तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनी सांगितले. आपण 20 वर्षापूर्वी ज्यास सिद्धी दिली होती तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले. त्याने त्या दिवशी उपवास केला. तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला, पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला. तो दररोज गावात येऊन सुकी भिक्षा मागे. कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीत जाऊन भोजन करी. याप्रमाणे 1 महिना लोटला. नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही, हे काय? मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अतिथ येत असतो काय? त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नियमितपणे येतो, परंतु त्याच्या भिक्षान्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही. गावात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरान्न मागतो. पण भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे, म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणून भोजन घालीन असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेवले. त्यावेळी त्यांना अशीही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये. येथल्याच अन्नाची त्यास सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले. पुढे दत्तात्रेय भिक्षेस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले. ती तो घेईना. मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले, पण संशयावरून तीही तो घेईना. इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळवली. त्या सरसा तो लगबगीने तेथे आला. त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला. त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले. नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे. आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली. त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदयी धरले व तोंडावरून हात फिरवला. तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला. ती आत्मखून समजताच तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुपम आनंद झाला. त्या समयी तो दत्तात्रेयाच्या पाया पडला. त्यास स्वामीने मांडीवर बसवले व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तू एरहोत्र नारायणाचा अवतार आहेस
यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखवले. तू ही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते, पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयाने सांगितले. मग ते उभयंता तेथून काशीस निघाले. जाताना दत्ताने यान मंत्राने भस्म मंत्रून नाथाच्या कपाळी लावले व ते एका निमिषास काशीस गेले. तेथे नित्यनेम उरकून क्षणामध्ये ते बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली. उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तास विचारले. तेव्हा दत्ताने हा नागनाथ एरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे कळवल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली. ती लागलीच दत्ताने कबूल केली. मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे 6 महिने राहिले. तितक्या अवकाशात नाथास तेथे सर्व विद्यात व 64 कलात निपुण केले. मग नागाश्वार्थी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यानंतर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसवले व नाथदीक्षा दिली. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यास संपूर्ण देवांनी अनेक वर दिले. नंतर त्याने मावदे करून देव ऋषी आदी करून सर्वांस संतुष्ट केले. नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले. पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय गिरिनार पर्वतावर गेला. नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला. तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले. त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले. त्या गावचे नाव वडगाव असे ठेवले. पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले. तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली. मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजातून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आत जाताना मनाई केली. ते म्हणाले, नाथबाबा पुढे जाऊ नका. आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हास दर्शनास नेऊ. त्याच्या परवानगी वाचून आत जाण्याची मनाई आहे. शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला. देवाच्या किंवा साधूच्या दर्शनात जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यास तांडन केले. ते पाहून नागनाथाचे दुसरे 700 शिष्य धावले, परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळवून टाकले व तो एकेकाच्या थोबाड्यात मारू लागला. तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला. मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता. तो ही ओरड ऐकून देहावर आला. ध्यानंत घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला. त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासही त्याच्या थोबाडात मारताना पाहिले. तेव्हा त्याने प्रथम गरुड बंधन विद्या जपून स्तर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले. ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे केले. त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली. तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करताच इंद्राने वज्र सोडून दिले. तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला. अशा रीतीने ते उभयता एकमेकांचा पाडाव करण्याकरता मोठ्या शौर्याने लढत होते. शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्पन्न केले. ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा झाला. सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली. तेने करून तो मरणोन्मुख झाला. त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया, यावेळेस विलंब न करता धाव. मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला. आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य याचा शोध करण्याकरता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला. तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले, माझा गुरु दत्तात्रेय, त्याचा मी शिष्य आहे. माझ्याजवळ जालंधर, नंतर भर्तरी, त्याच्या मागोमाग रेवण या नाथपंथात प्रथमच मी आहे. म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली. ती ऐकून नागनाथास कळवळा आला. त्याने लागलेच गरुडाचे बंधन सोडून गरुडाचा जप केला. तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन
व विष शोधून अदृश्य झाले. गरुडाचे काम होताच तो दोघा नाथास नमस्कार करून स्वर्गास गेला. नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला, वडील बंधू पित्या समान होय, म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात. मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व 1 महिना आपल्याजवळ ठेवून घेतलं. एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस, यातील हेतू काय, तो मला सांग. भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात. तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते. आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच. हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने ध्यानभंग होतो, म्हणून मी दाराशी रक्षक ठेवले. त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही. लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात, तरी आतापासून मुक्त द्वार ठेव. असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले. इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली. त्या नाथाच्या शिष्यातच गुलसंत म्हणून एक शिष्य होता. त्यांची स्त्री मठात मृत्यू पावली. तिला नाथाने उठविले. हा बोबाटा झाला. मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्या जिवंत करून घरी पाठवी. यामुळे यमधर्म संकटात पडला. त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले. मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले. पुढील अध्याय ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.